नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, शापित पिशाच्च. आज चंद्र आकाशात लवकर आला होता. 4 दिवसांवरच पौर्णिमा होती, त्यामुळे चांदणे सुद्धा मस्तपैकी पडले होते. समोरील झाडावर सळसळ ऐकू आली. एक रानमांजर फणसाच्या झाडावर उडी मारून निघून गेले. महेश व गणप्या कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होते. हातातील सामान बघून नक्की शेजारील गावात जत्रेसाठी दुकान लावायला जाणार असणार. महेश व गणप्या तसे लहानपणापासूनचे जिगरी दोस्त. एकाचा बांगड्यांचा व दुसऱ्याचा खेळण्यांचा व्यवसाय होता. त्यावेळी गावात रात्रीच्या वेळी बाहेर गावी जाण्यासाठी सोयी फार कमी असत. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक पायी प्रवास करीत. दोघेही बऱ्याच वेळेला जत्रेला एकत्र जायचे. ते गाव तसे लांबच होते. फार 10 कोसांवर. वाटेत जाताना जंगल व पलीकडे जाण्यासाठी मध्ये नदी. त्यामुळे ते सर्व सामान पुन्हा पुन्हा हाताळत होते. सर्व शिदोरी बरोबर इथे हे बघत होते. महेशचा बांगड्यांचा व्यवसाय असल्यामुळे त्याने जास्त वेळ न दवडता आपले गाठोडे बांधले. गणप्या फार उशीर करीत होता. महेश बोलला, "अरे ए गणप्या, आटप की लवकर. सकाळच्या पोहोचो हवा, नाहीतर दुकान लावूक जागा मिळूची नाही. बघ, अरे चल की पटकन." तसा गणप्या लगबगीने उठला आणि सामान बांधून निघाला. "अगं ए आहे, भाकर तुकडा दे की, लवकर निघू उशीर होता." आईने भाकर आणून गेली. दोघे निघाले. वाटेत सावधगिरी म्हणून दोघांनी जवळ हत्यार घेतली होती. दोघांची घरं तशी गावापासून लांबच, त्यामुळे वाटेत कोणीच नव्हते. दोघेही आडमार्गाने चिंचोळ्या वाटेतून जात होते. रात्रीचे 8:30 वाजले होते. हवेत मंद वारा सुटला होता. पानांची सळसळ चालूच होती. रातकिडे किरकिर किरकिर करीत होते. चित्रविचित्र आवाज कानी येत होते. पायाखालचा पालापाचोळा उडवीत ते दोघेही पुढे सरकत होते. दोघांचा स्वभाव तसा मजेशीर होता, त्यामुळे गप्पा गोष्टी करीत मजेत निघाले होते. गणप्या खास गावरान शिव्या देत मजेदार किस्से सांगत होता, त्यामुळे दोघात एक हशा पिकत होती. दोघेही चालून फार थकले होते, त्यामुळे जागा बघून ते पाणी पिण्यासाठी थांबले. पाणी पिण्यात एवढ्यात त्यांना दुरूनच एक आरोळी ऐकायला आली. गणप्या फार घाबरून गेला. महेश दगडावर पाय ठेवून तंबाखू मळत होता. गणप्या दबत्या आवाजात बोलला, "कोण होता रे?" गणप्या बोलला, "कोणी नाही, अरे शेजारील आदिवासी पाण्यातून आवाज दिला असता. त्यांचा नेहमीचाच. हा दिवसभर गाव उंचायचो आणि रात्री पाय वलवत नाचायचा." महेशचा स्वभाव फार गमतीशीर होता. मळलेला तंबाखू गणप्याला देत, "चल आता ऐसून," असं महेश थोड्या तिरक्या स्वरात बोलला. दोघांनीही गाठोडे घेतले व प्रवासाला सुरुवात केली. गणप्याच्या कानात मात्र तीच आरोळी ऐकू येत होती. ती अनामिक चावत होती. त्याच्यासोबत काय होणार आहे याची दोघांनाही जाणीव नव्हती. समोरील झाडावरून 2 घुबडं दक्षिणेकडे झेपावली. गणप्या मनातूनच खूपच घाबरला होता. त्याला सतत आपल्या मागून कोणीतरी येत असल्याचा भास होत होता. जंगल प्रवास असल्याने आधीच वातावरण खूप भीतीदायक बनले होते. पुढ्यात महेशने समोरून एक भुजंग झाडीत शिरताना पाहिला. दोघेही दचकले व थोड्या वेळाने पुन्हा मार्गस्थ झाले. ज्या ठिकाणी भुजंग दिसला होता तेथून पुढे मातीत अनेक पावलांचे ठसे उमटलेले त्यांना दिसले. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंचे असतील असे दोघांना वाटले. पण ते जसे जसे पुढे सरकत होते तसे ते तसे नाहीसे होत होते.
रात्रीचे 10 वाजले होते. अजून बराच प्रवास करायचा होता. एवढ्यात त्या दोघांना वाटेत एक वाटसरूला वाटले. त्या वाटसरू सोबत त्याची पत्नी व मूल होते. मुलाला भूक लागल्याने ते खूप रडत होते. तो वाटसरू बोलला, कुठं निघालं राव? तसं गणप्या बोलला, हायच, शेजारील गावात जात आहे. तो पण तिकडेच निघाला होता. त्या दोघांना आपल्या सोबत कोण होते याची जाणीव नव्हती. ते भाकर तुकडा खाण्यासाठी तेथे थांबले. त्या वाटसरूने सोबत आणलेले तांदूळ शिजवण्यासाठी चूल मांडली. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे निघूया असे ठरले. जाळ थोडा लांब केला होता. ते तिघेही गप्पा गोष्टी करत होते. मस्त वेळ निघून जात होता. वारा खूप असल्याने गणप्या वेळीचे झुरके मारण्यासाठी थोडा लांब गेला. या दोघांची मैफिल चांगलीच रंगली होती. गणप्या जवळ माचीच नव्हती, त्यामुळे तो उठून चुलीजवळ गेला. पण समोरील दृश्य पाहून त्याची तर वाचाच बसली. त्या वाटसरूच्या पत्नीने चुलीत पाय घालून जाळ केला होता. भातावरील झाकण वाफेमुळे उडत होते. तो सर्व प्रकार भयानक होता. तिचा चेहरा फार भीतीदायक होता. डोळे फार आत गेले होते व जीभ सारखी आतबाहेर होत होती. काय करावे कळेना. दात एका विचित्र श्वापदासारखे होते. हातापायाची रचना तर एखाद्या पिशाच्यासारखी होती. तिच्या सोबत अजून 4 जण होते. ते हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागले. आसमानात अनेक किंचाळ्या घुमत होत्या. तिचे मूल शेजारील वडाच्या पाडावर बसून एका पिशाच्या सोबत खेळत होते. तो काय प्रकार आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागले. त्या पिशाच्याने अनेक वाटसरू लोकांना वश करून मारून टाकले होते. तोंडातून गळणार निघताने सारे स्पष्ट होत होते. गत जन्मातील अघोरी शापामुळे ते अजून किती जणांच्या रक्ताचे भुकेले आहे हे कळून चुकले. ते सारे फार भयानक होते. त्या पिशाच्याने जोरात आरोळी टोकली. तशी परिसरातील कागळे आसमंतात उडून गेले. चित्र विचित्र हसण्याचा आवाज ऐकू येत होता. गणप्याने येथून पळ काढला. तो महेश जवळ आला. त्याच्या सोबतच्या वाटसरूने काय झाले म्हणून विचारले. गणप्या त्याच्याकडे भीतीदायक नजरेने बघत, काय नाही असे म्हणत तिथून पळ काढला. ते सर्वजण त्यांच्या मागेच होते. वाट दिसेल तिकडे हे पळत सुटले. पायाला अनेक जखमा झाल्या होत्या. कशाचीही तमा न बाळगता ते सैरवेर त्या जंगलात पळत होते. ती रात्र त्यांचा घात करणार होती. रात्रीचे 12:30 वाजले होते. घडल्या प्रकाराने त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. गणप्या खूप पुढे धावत होता. समोरून एक अनोखी आकृती त्याने जवळ येताना पाहिली. ते अजून एक पिशाच्य होते. येणाऱ्या वाटसरूला त्याने मारलं असेल कदाचित. गणप्याने मार्ग बदलला. तो मोठ्याने ओरडत पळत होता. महेश सुद्धा मागोमाग होता. रस्ता चुकल्याने दोघेही त्या जंगलातील त्या भयान रात्री भुलभुलैयात गुंतले. समोर साक्षात मृत्यू उभा होता. कुठे जावे कळेना. दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते. पाठीमागून सोसायटीचा वारा आला आणि महेश मागे फेकला गेला. गणप्याने जोरात हाक मारली, पण रात्रीच्या त्या अंधारात तो दिसेनासा झाला. त्याची शेवटची ती आर्त हाक कानी आली. अनेक पिशाच्यांनी मिळून त्याचा ताबा घेतला. महेशचे काय झाले असेल या विचाराने डोळे भयभीत झाले होते आणि त्या काळोख्या अंधारातून रक्ताने माखलेले तोंड घेऊन ते पिशाच समोर आले व कर्कश आवाजात आकाशाकडे बघून हसू लागले. तोंडातून लाळ गळावी तसे रक्त गळत होते आणि ती रात्र त्या दोघांची शेवटची काळ रात्र ठरली. 2 दिवस झाले ते परत आले नव्हते.
आई खूप काळजीत होती. त्यानंतर शोधाशोध झाली. त्यांचे सामान तेवढे नजरेस पडले. नावाड्याला विचारले तर तो बोलला, नाही जी, रातच्याला कोणी बी आलं नाही. घडला प्रकार फारच भीतीदायक होता. त्या दिवशी काय घडले हे ना त्यांच्या आईला माहीत ना जगाला. त्यानंतर आसपासच्या गावातील बरेच जण त्या जंगलात गायब झाल्याच्या घटना घडल्या. कोणालाच काही कळत नव्हते. यावरून ते पिशाच्य अजून पूर्णपणे शापमुक्त झालेले नाही हे मात्र खरे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला शापित पिशाच्य ही भयकथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.